लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून अनेक नेत्यांच्या सभा ज्या आहेत त्या पार पडत आहेत. आज महायुतीच्या माध्यमातून सुपे या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडलेली आहे. या सभेला प्रचंड मोठ्या संख्येने नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आपल्याबरोबर काही या ठिकाणी नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेतलेली आहे आणि या सभेमध्ये सुप्यातील जे जिरायत पट्टा आहे त्या जिरायत पट्ट्यासाठी पाणी देण्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिलेले आहे. कसं बघताय याकडे? दादा हे एक विकास पुरुष म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि हे आमचा जो ड्राय भाग आहे शिरसोपासून आंबीपर्यंतचा बारामती तालुक्यातला हा सगळा जर विकास म्हणलं तर दादाच्या माध्यमातून झालेला आहे. आणि दादांच्याकडं माध्यमातून होऊन जे छोटे मोठे आमचे शाळा असतील, तलाव असतील, अंगणवाडी असतील, रस्ते असतील, आणखी विविध प्रकारचे जे कामं असतील ही सगळे दादाच्या माध्यमातून होणार आहे. आम्ही 50 पैशाचा कागद जरी दादाकडे दिला तरी त्याच्यावर 15-15 लाखाचा निधी पडतो. ही आतापर्यंतची वस्तुस्थिती आहे, आम्ही ते अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही सर्वजण ह्या पश्चिम पट्ट्यातले ड्राय भागातले सर्व दादांच्या पाठीमागे असून सुनीत्रा वहिनीला गाड्याला मतदान करणार आहोत. नक्कीच सुनीत्रा पवार यांना मतदान करणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सुपे परगण्यामध्ये 23 गावे आहेत. हे पाण्यापासून अनेक वर्षापासून वंचित आहेत. खरं पाहिलं तर कोण अजित पवार या पाण्याचा प्रश्न सोडवतील की शरद पवार सोडवतील? हा जे रखडलेला आमच्या भागाचा पाण्याचा प्रश्न आहे ते दादा सोडवणार. दादाशिवाय सोडू शकत नाही ते. आज आमचं कुठलाही प्रश्न असलं, आता दोन्ही आंब्याच्या मध्ये आता नवीन 9-10 कोटी रुपये दादानीच टाकले तेव्हा ते रस्त्याचा पूल झालेला आहे. आमच्या इथं पाण्याचा प्रश्न सुद्धा दादा सोडवणार आहे. म्हणून आम्ही या महायुतीच्या उमेदवार सुनीत्रा वहिनीला भरघोस मतांनी निवडून देणार आहे. या ठिकाणी शरद पवार यांनी पाणी सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं, त्याबद्दल काय सांगा? जे आश्वासन फार दिवसापासून दिलेले, काही माणसं आमची जुनी माणसं संपून गेलेली याच्यात ऐकून, पण आता दादाशिवाय पर्याय नाही ही मी खात्री देतो. हे काय सांगाल? या ठिकाणी आता सुनीत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना होत आहे. तुम्ही कुणाच्या बाजूने? आम्ही दादांच्या बाजूने. का दादांच्या मागे काय? दादा हा विकास पुरुष आहे आणि आमच्या भागात जे पाण्याचे प्रश्न आहेत ते जाना शिरसा आणि पुरंदर योजना ज्या आहेत ते दादाने काढल्या, पण त्या नीट चालत नाहीत. त्या योजना आम्हाला धर जगून बी देणार नाहीत, तर नीट मरून बी देणार नाहीत अशा त्या योजना आहेत. तर त्याकरता आम्ही आज असं म्हणतोय की कृष्णा उपखोऱ्यात 115 TMC पाणी अतिरिक्त आहे. त्यातलं भीमेच्या खोऱ्यात ते पाणी आणायचं आहे का? तर कर्नाटक सरकार आरमट्टी धरणाची उंची वाढवायची म्हणते. आज उंची न वाढवता सांगली आणि कोल्हापूरची मोठी नुकसान होती. उंची जर वाढवली तर ती दोन्ही शहरं पाण्याखाली जाणार आहेत. म्हणून फडणवीस साहेबाच्या डोक्यात आहे की ते पाणी इकडं आणायचं आहे भीमेच्या खोऱ्यात. त्यातलं 56 TMC पाणी हिथं येतंय. कुठं? सोमनथळीला 56 TMCतलं पाणी आम्ही 5 TMC पाणी हिथं मागतोय. त्यातलं 3 TMC पाणी आंबीपासून पार उंडवडीपर्यंत सुपा भागात आणि 2 TMC पाणी मोरगाव भागात मागतोय आम्ही. हे केलं तरच हा जिरायत भागाचा काहीतरी उन्नती होईल. अन्यथा पाणी कोण सोडवलं असं वाटतंय? मग दादाच सोडवल. आणि हे दे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही आता तुमचं वय झालेलं आहे, नेमकं काय वाटतंय कोण पाणी सोडवेल? दादाच हे पाण्याचा प्रश्न सोडवतील. दादा होतकरू आहेत, विकास पुरुष आहेत आणि तीच करतील. आता म्हातारं काय करणार नाही. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी सुबे परगणातील 23 गावे आहेत. हे पाण्यापासून अनेक वर्षापासून वंचित आहेत. मात्र या पाण्याचा प्रश्न जो आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवारच सोडवतील असा या नागरिकांकडून सांगितलं जात आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र.